तुम्ही म्हणालात ना की आठवणी विसरता येतात, मैत्री नाही. मी तसंच म्हणणार आहे. आठवणी विसरता येतात, प्रेम नाही. देव करो आणि तुमचं प्रेम तुम्हाला लवकर मिळो. काल बस स्टॉपवर नव्हतात. ते मी थोडासा बिझी होतो. अशीच कोणीतरी भेटल्या वाटतं. आता तरी त्यांचं नाव सांगा. सांगितलंय की मी तुम्हाला. खरं नाव. राधर तिला भेटवणारच आहे मी तुम्हाला. कधी? आज. कशी आहेस जान्हवी? यांना जायला सांग इथून. माझ्यावर आता काहीच बोलण्याचं त्राण नाहीये. नर्मदा, अगं तुलाच त्रास होईल. हो ते काही फरक नाही पडत. अगं पण तू जर अशी रडत बसलीस त्याने काही फरक पडणार आहे का? मला नाही माहिती, पण श्रीची अवस्था बघवत नाही हो माझ्या त्याने. नर्मदा, कोणालाही बघवत नाहीये श्रीची अवस्था. सगळ्यांच्या मनात हाच विचार चाललाय की असं काय घडलं असेल की जान्हवी श्री बरोबर नाही आली. कसं कळलं असेल हो तिला? कुणी सांगितलं असेल? म्हणजे तिच्या अवतीभोवतीच्या सगळ्या माणसांना माहिती ना तिला हे सांगायचं नाही. सारखी ओळखीचीच माणसं असतात आजूबाजूला, आणि जरा काही घोटाळा झाला तर पटकन सावरून घेतात सगळे. तरी कसं कळलं असेल तिला? हे कळणं काही अवघड नव्हतं नर्मदा. ती गोखल्यांची सून आहे, ही ओळख होती तिची. ते लपवणं कसं शक्य होतं? इनफॅक्ट मी तर म्हणेन की इतके दिवस तिला त्यापासून दूर ठेवता आलं. हा, कुणीतरी मुद्दाम केला असेल का? माहित नाही. श्री म्हणत होता तापानी फणफणली ती. आपण तिला इथे घेऊन येऊया ना. आपण सगळे आहोत ना तिची काळजी घ्यायला इथे. अगं असं कसं आणणार? आता काय प्रॉब्लेम आहे? तिला कळलंय ना आता सगळं. यायचंच असतं तर कालच आली असती ती. कदाचित तिलाच नाही. तिला कसं कळलं यापेक्षा तिला कळल्यावर तिची अवस्था काय झाली असेल, तिला किती त्रास झाला असेल याचा अंदाजही बांधू शकत नाही होत आपण. काय झालं? अहो, आपल्यामुळे झालं असेल कौशलीचं. कसं? गोखल्यांच्या घरात संसार टिकत नाही म्हणतात, मोडतात. आपण आपला मोडलेला संसार जोडायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे श्रीचा संसार. असं काही नाही. माझा संसार 100 वेळा मोडला तरी चालेल मला, पण माझ्या लेकाचा संसार सुरळीत चालू दे. श्रीच्या सुखाशिवाय काहीच नकोय मला आयुष्यात. खरंच काही नकोय. असं काही होणार नाही. असं काही नाही होणार ग. ताप बराच कमी झाले आता. 1-2 दिवस मस्त आराम कर आता, मग पटकन बरं वाटेल. चलो गर्मा गर्म सूप पी लो. जानवी मैडम के लिए गर्मा गर्म सूप हाजिर है, ये लो. अरे वाह, दे.
अगं बाई पेंट्या सूप केलेस जा जा माझ्यासाठी पण एक वाटी घेऊन ये जा. ताई पुरतच केलंय. अरे पहिला केलंस तर आणखीन एखादी वाटी करायचीस ना जास्त. अरे मी चाखलं असतं मलाही चव कळली असती ना. पिंट्या दे आईला दे तू. होय आईला काय दे, तू आजारी आहेस, ती ठणठणीत आहे, तिच्यासाठी करेन नंतर. चल आधी तू पी पटकन घे. हो केलंस तू सूप. मेले तरी पाणी सुद्धा पाजणार नाहीस तू. आई जरा गप्प बसणार आहेस का प्लीज. माझ्यावरच काय खेक असतोयस तू. पिंट्या तू दे ना आईला. आणि खरंच मला नकोय. माझ्या तोंडाची चव गेलीये. ताई बरं वाटत नाहीये ना तुला, पोटात काहीतरी जायला हवं ना ग. चल मी सूप केलंय, तू सांगितलंय तसंच केलंय. मिरपूड पण कमी घातलीये बघ. कसं लागतंय सांग जरा मला. चल 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 घे थोडं. दे. चल 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 अख्खं संपवायचं अजून एवढं. चल जानू ताई चल, मला अजिबात नाटकं नको आहेत. थोडं घे ना बाळा. तायडा यार पी ना. जानू भरल्या घरात अन्नासमोर बसून असं रडतेस काय तू. रड रड बाळा. रडून जर तुला बरं वाटत असेल ना तर खुशाल रड. रडणं नको थांबवूस. रड. हॅलो हे बाळा असं काय करतेस वेड्यासारखं. हा बाबा सांगा ना, हे खरं नाहीये ना बाबा. असं नाही होऊ शकत ना. असं काहीच घडलेलं नाहीये ना बाबा. सांगा ना, मी एवढी मोठी गोष्ट कशी विसरेन. मी काय भ्रमिष्ट झाले का बाबा. इतकी मोठी गोष्ट मी नाही विसरू शकत. जानू मी खूप प्रयत्न करते माझ्या मनावर ताण देण्याचा, पण मला नाही आठवते बाबा काय झालंय हो. सांगा ना मला. माझं लग्न ही इतकी मोठी गोष्ट मी नाही विसरू शकत ना. काहीतरी गडबड होतीये. काहीतरी गोंधळ आहे बाबा. बाबा ह्युमन एरर आहे का. मला बघा ना तुम्ही, मला पिंट्या, मला आई, मला सगळे आठवत आहेत बाबा. पण मग माझं लग्न ही इतकी मोठी गोष्ट मला कशी नाही आठवत आहे बाबा. मी खूप प्रयत्न करते माझ्या डोक्यावर ताण देण्याचा, पण मला नाही आठवत बाबा. अरे बाबा हो, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन करायचं होतं ना आपल्याला. मग माझं लग्न कुठून आलं मध्ये. हा बाबा असं कसं होईल बाबा. सांगा ना, काहीतरी गडबड आहे. सगळं चुकीचं आहे, खोट आहे बाबा. एकदा माझ्या डोक्यावर हात ठेवून सांगा बाबा हे खोट आहे बाबा. तुझ्या डोक्यावर हात ठेवून खोटं कसं बोलू बाळा. ए तायडा, ए आता बास झालंय बघ, नंतर विचार कर. हा चल चल आधी तू सूप पिऊन घे.
बघ मस्त गरमागरम सूप आहे, तुला पण बरं वाटेल. बरं वाटायला हवं ना तुला. चल 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 घे लवकर, पी पी चल. नकोय मला, तुला कळत नाहीये का पिंट्या? नकोय मला, नकोय. बाबा माझं डोकं बधीर झालंय हो, मला नाही सहन होते सगळं. बाबा मला वेळ लागेल, मला नाही सहन होते. बाबा मला नाही सहन होते. बाबा मला नाही सहन होते. असं काय करतेस बाळा? अगं श्रेयू, अगं काय झालंय तुला? मगासपासून 3दा पाडलाय झाकण. सॉरी, आपल्या डोक्याला लागलेला भोंगा कधी जायचा ग? म्हणजे आता सगळं ठीक होईल या आशेवर जगत होतो आपण. हो, या आशेवर जगत होतो आपण. मी काय म्हणते, आपण जान्हवीला भेटूया का? हा बेबी वंस, मलाही असंच वाटतंय. नाहीतरी आता तिला सगळं कळलंय ना, म्हणजे आपण काही अनोळखी नाही आहोत तिच्यासाठी. मग तिच्याशी बोलायला काय हरकत आहे? काय हरकत आहे? आणि तसंही आपण तिला प्रेमाने समजावणार ना. मला तर वाटतं ना याचा फायदाच होईल. अजून असं किती दिवस चालणार नाही का? कालपासनं सारखं मनात येत आहे माझ्या, आपल्या घराला तर जणू शापच आहे एक ना एक संसार मोडण्याचा. वहिनी, आमचा मोडत असलेला संसार आम्ही जोडत आणला नेमकं आता श्रीच. बहिणी, एक संसार ना, माझा तर मोडलाच आहे कायमचा. माझाही मोडलाच आहे की. तुम्ही काय बोलताय सगळ्या जणी? हे असले विचार मनात येऊन देऊ नका. आपण सामान्य माणसं आहोत. असले विचार मनात आले की ते काढून टाकणं खूप अवघड असतं. त्यापेक्षा ते येऊच देऊ नये. ताई, अगं श्रीची पत्रिका दे ना. कशाला? आपल्या श्रीच्या मागे काय नष्टचर्या लागलाय याचा शोध घ्यायला हवा. ज्योतिषांना पत्रिका दाखवते ना, त्यांनी काही छोटे मोठे उपाय सांगितले तर करून बघूया. सरू, उगाच कुडमुड्या ज्योतिषाला दाखवू नकोस, चांगल्या ज्योतिषाला दाखव. म्हणजे हे बघा, ज्योतिषी देव नसतो. तो प्राक्तन बदलू शकत नाही. हे बघा, आपण घाबरलो, आपल्याला हरल्यासारखं वाटलं, सगळं संपल्यासारखं वाटलं तर ते स्वाभाविकच आहे. पण आपण हा विचारही मनात येऊ द्यायचा नाहीये. श्री काय म्हणतो ते विसरलात? संकटाच्या वेळी माणूस म्हणून आपली सगळी शक्ती पणाला लावायची, परिस्थितीशी सामना करायचा. श्री करतोय ना, मग आपण त्याच्या पाठीशी उभं राहायचंय. मला वचन द्या, श्री म्हणतो तसंच वागायचं, खंबीर राहायचं. आपण खचायचं नाही आणि त्यालाही खचू द्यायचं नाही. वचन द्या मला. नाही, ताप नाहीये आता, पण भाऊजी अशक्तपणा खूप आहे. तो थोडा राहणारच रे. हे बरं मला सांग, बाकी काही बोलते का रे ती?
ए पिंट्या, अरे तुला काहीही वाटलं ना तर प्लीज सांग मला. हा, मला काय वाटेल वगैरे असला कुठलाही विचार करू नकोस. भाऊजी खरं सांगायचं तर ताई अजून त्या धक्क्यातून सावरली नाहीये. रडत असते, कितीतरी वेळ सुन्न बसून राहते. मी डॉक्टरांशी बोललोय. ते मला म्हणालेत की तिला जरा बरं वाटलं ना की माझ्याकडे घेऊन या. आणि मला हेही म्हणालेत की मधल्या वेळात जरी तिला काही लागलं ना तर ते 24 तास अवेलेबल आहेत आपल्यासाठी. बरं भाऊजी, तुम्ही याल ना ताईला भेटायला? भेटायला मला खरंच खूप आवडेल भेटायला. पण नको, मला भेटल्यानं तिला त्रास होणार असेल ना तर नको. हे पण पिंट्या, तू एक गोष्ट लक्षात ठेव. आधी ती चिडेल, नंतर मग कदाचित नाकारेल सगळं, पण मग हळूहळू सगळं स्वीकारेल ती. ही ना तिची फक्त नॅचरल रिॲक्शन असणार आहे, एवढं लक्षात ठेव. आणि माझ्या बायकोची काळजी घे. मनात इच्छा कितीही असली ना तरी आता मी तिच्या बरोबर नाही राहू शकत आहे. बेटा मला ना नाही, आता काळजीचं काही कारण नाहीये. ताप अजिबात नाहीये. हा, आता विकनेस राहील 1-2 दिवस. ठीक आहे. बरं, पण औषधं आहेत ती द्यायची की? नाही, आता औषधाची गरज नाहीये. ताप मात्र आला तर कळवा. हा, कळवतो. काका मी सोडून येतो डॉक्टर. या चल. नको पुसूस डोळे. आपल्या माणसांसमोर अश्रूंची लाज नको बाळगूस. पण खचूही नकोस मात्र. श्री, अरे आपण ठरवलं होतं ना जान्हवीशी शांतपणे बोलायचं, पण नाही करू शकलो आपण तसं. पण त्यात आपली काहीच चूक नाहीये आणि तुझी तर त्याहून नाहीये. श्री, बाळा, तुला करण्यासारखं होतं ते सगळं केलंस तू. जान्हवीला या आजारातून बाहेर काढण्यासाठी खूप धडपडलास. पण आता थोडक्यासाठी धीर नाही सोडायचा. हा श्री, देव जे काही करतो ना ते चांगल्यासाठीच करतो. आम्ही तुझ्या इतक्या धीराच्या नाही आहोत, त्यामुळे आम्ही हे विसरतो. पण तू हे लक्षात ठेव, जे काही घडतं ना त्यामागे काहीतरी योजना असते. आताही असणार. श्री, आणि आठव ना, तूच म्हणाला होतास ना सुरुवातीला कदाचित ती चिडेल, नाकारेल, पण नंतर कधीतरी स्वीकारेल. आम्ही सगळ्या त्या कधीतरीची वाट बघू. आम्हाला काही घाई नाहीये. घाई कशी नाही? घाई आहे ना. श्री, तू धीर सोडू नकोस, प्रयत्न करत राहा.
इंदू वहिनी घाई आहे. आईंच्या वाढदिवसालाच मी सांगत होते जान्हवी आलीये, तिला जाऊ देऊ नका. पण नाही, तुम्ही वेळ वाया घालवलात ना. आता घाई करा. नाही नाही इंदू वहिनी, मी म्हटलं ना घाई नाहीये म्हणजे अजिबात नाहीये. प्रत्येक वेळी माझ्या विरोधातच बोललं पाहिजे का? अगं पण तुला माहितीये ना मला हे सगळं नाही पटत म्हणून, तरी तू काय बोलतेस? पण मला कसं कळणार तुम्हाला पटत नाहीये ते? श्री, आम्हाला घाई नाहीये. घाई आहे श्री. जान्हवीने लवकर घरी परत यायला हवं. आम्हाला घाई आहे. नाही घाई घाई नाही. आहे. बरं बरं बघूया आपण. हसला हसला माझा श्री हसला. महिला मंडळ, थँक्यू. थँक्यू. हे कशाला बाबा? आधी मी थोडस डिप्रेस झालो होतो, पण आता तुमच्या बोलण्यामुळे ना मला धीर मिळालाय. असं बोलत जा अधूनमधून माझ्याशी. पण आता मी खचणार नाहीये. आता दुःख करणार नाही मी अजिबात. आता ध्येय फक्त एकच, जान्हवीला लवकरात लवकर घरी परत आणायचं.